नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर गिरणी कामगारांबद्दल एक अपडेट आहे, ती म्हणजे आमदार खासदारांप्रमाणे गिरणी कामगारांसाठीही म्हाडाची घरे राखीव ठेवा. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिलेला गिरणी कामगार आजही घरापासून वंचित आहे. राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून त्यांना मुंबईत घरे देण्याची घोषणा केली, मात्र अद्यापही ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे म्हाडाकडून काढल्या जाणाऱ्या घरांच्या लॉटरीमध्ये आमदार खासदारांप्रमाणे गिरणी कामगारांसाठी राखीव घरे ठेवावीत अशी मागणी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेने केली आहे. राज्य सरकारने गेल्या 15 वर्षात सुमारे 17,000 गिरणी कामगारांना हक्काचे घर दिले आहे. तर अद्यापही 1 लाख पात्र गिरणी कामगार घराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सध्या कामगारांना घरे देण्याचा वेग पाहता 1 लाख कामगारांना घरे देण्यासाठी 5 दशकाहून अधिक काळ लागू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसासाठी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीमध्ये राखीव घरे ठेवावीत अशी मागणी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार यांनी केली आहे. दरम्यान राज्य सरकारने गिरणी कामगारांना राखीव घरे ठेवण्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. तर खरं पाहायला गेलं तर गिरणी कामगारांसाठी म्हाडाची घरे राखीव ठेवण्यास काहीच हरकत नाही आहे. पाहूया आता याच्यावर काही तोडगा निघतोय का. तर आमदार खासदारांप्रमाणे गिरणी कामगारांसाठीही म्हाडाची घरे राखीव ठेवावी अशी मागणी करण्यात येत आहे. हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.